हिंगोली प्रभाग क्रमांक 3 या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष व 2 उमेदवार भारतीय जनता पार्टी आपण देणार आहोत। माझी सर्व आणि सर्वात सुजाण मतदार कोणता असेल तर शिवाजीनगर असेल, रिसाला बाजार असेल, देवडानगर असेल, अनेक या ठिकाणी डॉक्टर लाईन या ठिकाणी सर्व सुजाण नागरिक आहेत। अतिशय एज्युकेटेड मतदारसंघात प्रभाग आहे। माझ्या सर्व मतदार भगिनींना विनंती करतो की आपण खरोखर आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपण निवडून दिला आणि आपण विकास त्या ठिकाणी पाहिलात। काही प्रमाणात विकास त्या ठिकाणी राहिला असेल तर निश्चितच आमचे उमेदवार येणाऱ्या काळामध्ये आपण निवडून दिले तर येणाऱ्या काळामध्ये आपण जे कामं राहिले असतील पेंडिंग ते काम करून आपण सर्वांचे लाडके सवळता हातात धरून काम करणारा आम्ही असे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष असतील, भारतीय जनता पार्टीचे प्रभागाचे उमेदवार असतील असे देऊ की जे ठिकाणी आपण रस्त्यावर उभं राहून त्याचे हात धरून काम करून तुमचे काम करून देतील असेच भारतीय जनता पार्टी तुम्हाला उमेदवार देईल। आणि म्हणूनच आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीचं कमळ म्हणूनच आपण त्या ठिकाणी उमेदवारी आपण देणार आणि कमळाचं आपण सर्वांनी मतदान करावं। आणि राहिलेले हिंगोली शहरातले असतील प्रभागाचे 3चे कामं असतील ते पूर्ण करण्याचं काम आपण बघितलं असेल की रिसाल्याचा जाणारा जो रेल्वे पूल आहे त्या ठिकाणी मंजूर झाला आहे। येणाऱ्या काळात आपण 1-2 महिन्यात त्या ठिकाणी काम चालू झाले, 6 महिन्यात तो पूल पूर्ण होईल की जी हिंगोलीची मेन समस्या होती रिसाला बाजार आणि तुमच्या शिवाजीनगरची तीसुद्धा प्रॉब्लेम कमी होतील। लाईटचा प्रॉब्लेम असेल, आमची सत्ता नसल्या काही कारणानं या ठिकाणी निश्चितच नगरपालिकेला शिववालपासून नगरपालिकेला पाण्याचा प्रॉब्लेम निश्चित झाला आहे। त्याची या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो। येणाऱ्या काळामध्ये नळाला पाणी आपण जवळजवळ 87 कोटी रुपये नवीन पाणी पुरवठ्याकरता मंजूर झालेत, तो सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। आणि येणाऱ्या काळामध्ये पाणी पुरवठ्याचा आणि कचरा आपण बघितला असेल, कचरा गाडी चालू आहे, कचरा उचलण्याचं काम चालू आहे। आणि याच्यापेक्षाही आपण आमचे उमेदवार निवडून दिल्यानंतर निश्चितच आपल्याला जे समाधानकारक आमचे उमेदवार निवडून दिल्याच्यानंतर काम करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि परत आपल्याला विनंती करतो की 2 डिसेंबरला भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवाराला आणि नगराध्यक्षाला पण कमळ निशाणीवर बटन दाबून विजयी करावं आणि हिंगोली नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा कमळ फुलवावं ही तुम्हाला नम्र विनंती करतो। चला तर मग ही विकास गंगा अशीच निरंतर वाहत राहण्यासाठी भाजपाला साथ देऊया, कमळ या निशाणीला मत देऊया।